तर एक ब्रेकिंग न्यूज समोर येते। उद्धव ठाकरे उपशाखा प्रमुखांचा मेळावा घेणार आहेत। येत्या 25 ऑक्टोबरला मुंबईमध्ये उपशाखा प्रमुखांचा मेळावा घेण्यात येणार आहे। मतदार याद्यांमधील घोळ या संदर्भामध्ये उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यानंतर आता शिवसेना उभाटा पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी देखील मेळावा बोलवल्याचं कळतंय। राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांचा आणि मतदार याद्या प्रमुखांचा मेळावा घेतला। त्यामध्ये राज ठाकरे यांनी मार्गदर्शन केलं आणि त्यानंतर आता शिवसेना उभाटा पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपशाखा प्रमुखांचा मेळावा घेणार असल्याची माहिती समोर येते। येत्या 25 ऑक्टोबर रोजी मुंबईमध्ये उपशाखा प्रमुखांचा मेळावा घेण्यात येईल। त्यामध्ये मतदार याद्यांमधील घोळासंदर्भामध्ये उद्धव ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। आपण बोलूयात आपले प्रतिनिधी सुमित सावंत यांच्याशी। सुमित, आता राज ठाकरे नंतर उद्धव ठाकरे देखील मेळावा घेणार असल्याचं कळतंय, काय माहिती? 25 तारखेला हा त्यांचा मुंबईत मेळावा होईल। फक्त आता मेळाव्याची जागा निश्चित झालेली नाहीये। मेळाव्याची जागा लवकरच निश्चित केली जाईल आणि 25 तारखेला हा मेळावा होईल। या मेळाव्यात उद्धव ठाकरे सगळे उपशाखा प्रमुख आहेत, त्यांना मार्गदर्शन करतील। कारण आतापर्यंत उद्धव ठाकरे शाखा प्रमुखांच्या बैठका घ्यायचे, त्यांच्याकडून सगळा आढावा घेतला जायचा किंवा त्यांना कामाचं स्वरूप सांगितलं जायचं किंवा कार्यक्रम दिले जायचे, पण उपशाखा प्रमुखांची कधी भेट झालेली नव्हती किंवा त्यांचे कोणते असे मेळावे झालेले नव्हते। आणि म्हणूनच या सगळ्या उपशाखा प्रमुखांचा मेळावा मुंबईत आयोजित केलेला आहे। आगामी महानगरपालिकांच्या निवडणुका, इतर निवडणुका सगळ्या आहेतच, पण त्या व्यतिरिक्त निवडणूक आयोगाविरोधात जो काही लढा सुरू झालेला आहे, भ्रष्ट कारभाराविरोधात किंवा लोकशाही विरोधी काम तिथे होते असं म्हणत जो काही लढा आता विरोधकांचा सुरू झालाय त्यालाच बळकट करण्यासाठी हा मेळावा असेल। आणि या मेळाव्यामधून उपशाखा प्रमुखांना आदेश दिले जाणार आहेत की कशा पद्धतीनं सगळ्या मतदार याद्या तुम्ही तपासायच्या आहेत किंवा त्यासाठी तुम्ही काय काय कराल, कुठे बोगस मतदान होतंय का, किंवा तुमच्या परिसरामध्ये कुठे असे काही लोक आहेत ज्यांचं बोगस मतदार पत्र आहेत किंवा वेगळे मतदान नोंदणी होते, या सगळ्याची तुम्ही माहिती जमा करा किंवा ह्या अशा पद्धतीचे सगळे आदेश या मेळाव्यामध्ये दिले जाणार आहेत। साधारणतः 2,500 ते 3,000पेक्षा अधिक शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत। 25 तारखेला हा मेळावा मुंबईत पार पडेल। केवळ जागा अद्याप निश्चित झालेली नाहीये मात्र मुंबईत। निश्चितच सुमित, पण हा मेळावा आता यामध्ये मार्गदर्शन उद्धव ठाकरे करणार आहेत। राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं, त्यानंतर आता उद्धव ठाकरे काय बोलणार पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे। धन्यवाद सुमित आपण दिलेल्या माहितीसाठी। पुढची बातमी आहे नाशिकमधून। नाशिकमध्ये शिवसेना उभाटा पक्षानं भाजपला जोरदार धक्का दिलाय। भाजपच्या माजी नगरसेविका संगीता गायकवाड आणि त्यांचे पती हेमंत गायकवाड यांनी शिवसेना ठाकरे पक्षामध्ये प्रवेश केलाय। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये मातोश्रीवर हा पक्षप्रवेशचा कार्यक्रम पार पडला। आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा पक्षप्रवेश शिवसेना ठाकरे पक्षासाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे। नरकासूर कोण ते वेगळं सांगण्याची गरज नाही। तो वर त्याचा वर करण्यासाठी आपण शिवसेनेत आलेला आहात। आता हा प्रवाह सुरू झालेला आहे। आजपर्यंत जे मतं चोरी करून तिकडे बसलेत त्यांना असं वाटलं होतं की त्यांची चोरी कोण पकडू शकणार नाही, पण चोरी चोरात सकट आपण पकडलेली आहे। आणि आता या चोरांना हद्दपार करण्यासाठी काही आपण जे म्हणालात की सर्व मराठी माणसं आणि त्या मराठी माणसांबरोबरच जे अमराठी आहेत ते सुद्धा एकत्र आलेले आहेत आणि येत आहेत, कारण कोणालाच हुकुमशाही नकोय।